आज आमदार सचिन त्यांना पण राजकारणात आणायचं. त्यांनी पण आज षटकार मारलेला आहे सचिन अहिर यांनी. कारण 6 खासदारांनी षटकार ठोकले गेल्या आठवड्यात. आता 6 मतदारसंघामध्ये काही लोक जाऊन आले. त्यांचं सचिन अहिर यांनी षटकार मारून स्वागत केलंय असं मी म्हणतो. या ठिकाणी खरं म्हणजे चौकार षटकार सुरूच आहेत, राहतील आणि एक एक समोरची विकेट धडाधड पडत राहील. हा झाला आपला क्रिकेटचा भाग, जाऊ द्या गमतीचा भाग. परंतु सचिन अहिर हे 3 वेळा विधानसभेचे आमदार होते, आता विधान परिषदेचे आमदार आहेत, राज्यमंत्री होते. 7 विभागांचं राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे होतं. गिरणी कामगारांचे नेते म्हणून त्यांनी काम केलं. अनेक युनियन मध्ये त्यांनी प्रमुख पदावर काम केलं. कोळीवाड्यांचं आज आपण पाहतोय, जो मूळ मुंबईकर भूमिपुत्र यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्याला, मिल वर्करला, कामगार क्षेत्रातल्या कामगारांना, कोळी बांधवांना, शिवसैनिकांना न्याय देणारा नेता म्हणून, आज त्यांची ग्रासरूटचा नेता म्हणून, ग्रासरूटचा कार्यकर्ता म्हणून सचिन अहिर यांची ओळख आज आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आज विधान परिषद उपसभापती पदाचा फॉर्म भरलेला आहे. महायुतीचा फॉर्म भरलाय आणि महायुती आज मजबूतीने विधानसभेत आणि विधान परिषद दोन्हीकडे बहुमतात आहे. त्यामुळे ते उपसभापती म्हणून उद्याच होईल ना, उद्या त्यांची प्रस्तावाच्या माध्यमातून निवड होईल. आणि ते फक्त मुंबई पुरतं नाही तर महाराष्ट्रामध्ये उपसभापती म्हणून न्याय देण्यासाठी काम करतील. ते आल्यामुळे शिवसेनेची देखील ताकद मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, इतर ठिकाणी कामगार क्षेत्रात असेल, इतरही जी त्यांनी केलेल्या कामाची विभाग आहेत त्याच्यामध्ये ताकद वाढेल. आणि खऱ्या अर्थाने ताकद वाढण्यापेक्षा एक कार्यकर्त्यांच्या पक्षामध्ये, शिवसेना हे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी नेहमी सांगतो, मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. आणि म्हणून अशा पक्षा म्हणजे माझ्यासोबत त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक टीम म्हणून ते काम करण्यामध्ये त्यांचं हातखंडा आहे. आणि म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. गेल्या काही काळामध्ये आपण पाहिलं की 2022ला देखील ज्यावेळेस बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना किंबहुना विचार पुढे नेण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि 2022ला उठाव झाला. मला वाटतं आज 30 तारीख आहे आणि 30 जूनलाच मला वाटतं
30 जून 2022 रोजी माझा शपथविधी मुख्यमंत्री पदाचा झाला होता आणि आजही 30 जून आहे. हा योगायोग आहे समजा. परंतु 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये जी कामं महायुतीने केली, मी आणि सुरुवातीला देवेंद्रजी आम्ही दोघंच होतो, दोघांनी टीम म्हणून काम केलं 2.5 वर्ष. या राज्यामध्ये जे गेल्या अनेक वर्षापासूनचे प्रलंबित असलेले प्रकल्प त्याला चालना दिली आणि पायाभूत सुविधा मध्ये महाराष्ट्र नंबर 1 ला आणला. त्यामध्ये आपल्याला माहित आहे, महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र विकास कामात थोडा बॅकलॉग होता, ही वस्तुस्थिती होती. ती भरून काढण्याचं काम आम्ही केलं आणि मग महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये नंबर 1 झाला, जीडीपी मध्ये नंबर 1 झाला, स्टार्टअप मध्ये नंबर 1 झाला, एफडीआय मध्ये नंबर 1 झाला आणि महाराष्ट्र वेगवान गतीने धावू लागला. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना आम्ही राबवल्या, कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या. आणि म्हणून पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला महायुतीला पुन्हा एकदा राज्यामध्ये आशीर्वाद दिला आणि ती घोडदौड आता सुरू आहे. आणि म्हणूनच शिवसेनेवर विश्वास दाखवतायत. आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे आम्ही लोक आहोत. आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे नेणारे लोक आहोत आणि शब्दाला किंमत देणारी संघटना आहे. आणि म्हणूनच लोक आज स्वतःहून येत आहेत. आज मागच्याच आठवड्यात पाहिलं आपण, संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक 6 खासदारांनी सोबत येण्याचा निर्णय घेतला. त्यांचं मी पूर्वीच स्वागत केलेलं आहे. कारण खासदार म्हणजे 20-20, 25-25 लाख लोकांमधून निवडून येणारा लोकप्रतिनिधी असतो. आणि शेवटी जे आपण का शिवसेनेमध्ये येतो हे प्रत्येकाने सांगितलं. कारण आपल्या असलेला मतदारसंघ, आपल्याला निवडून दिलेली जनता यांना न्याय दिला पाहिजे, त्यांची विकास कामं केली पाहिजे, त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे, ही माफक भावना असते. आणि आपल्या नेत्याने आपल्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, संकट काळात असू दे किंवा विकास कामात असू दे. आणि त्यामुळेच या ठिकाणी सर्व लोक येत आहेत. आज गोकुळ गीते देखील इथं बसले, ते देखील निवडून आल्यावर त्यांनी देखील शिवसेनेसोबत सहयोगी सदस्य म्हणून काम सुरू केलं आणि त्यांनी देखील भावना व्यक्त केल्या की माझ्या लोकांना न्याय द्यायचा आहे. आणि म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचं तोडकाम करत नाही, आम्ही जोडकाम करतो. आम्ही तोडायला नाही तर जोडायला आलेलो आहे. काही लोक तुडवायला आलेत, आम्ही शिवसेना वाढवायला आलेलो आहे. ही आमची सरळ माफक भूमिका आहे. कारण शेवटी पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल राहणं ही आमची भूमिका सुरुवातीपासून आहे. आमचा अजेंडा खुर्ची नाही. आमचा अजेंडा ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं, त्यांच्या समस्या सोडवणं आणि त्यांना न्याय देणं ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून गेल्या 2.5 वर्षाचा माझा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ बघा आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. आम्ही टीम म्हणून पुढे चाललोय. आज शेतकरी असो, कष्टकरी असो, वारकरी असो, लाडक्या बहिणी असो, युवा असो, प्रत्येकाच्या प्रश्नाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच गेल्या अनेक वर्षामधला जर आपण महाराष्ट्राच्या कामांचा इतिहास बघितला, विकासाचा वेग पाहिला आणि गेल्या 4-5 वर्षामधला विकासाचा वेग आपण जर पाहिला तर मी जे बोलतोय ते समोर आपले आहे. मुंबईतलेच बघा, कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, कारशेड, समृद्धी महामार्ग ही फक्त तोंडावर अगदी असलेली नावं आहेत. परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचा विकास
होतोय. एक डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये काम करत आहे. केंद्रातून देखील आम्हाला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पाठिंबा देत आहेत, सपोर्ट करतायत. मोठ्या प्रमाणावर गेल्या 10 वर्षामध्ये यापूर्वी युपीए सरकारमध्ये पूर्वीच्या युपीए सरकारने 2 लाख कोटी दिले होते. मोदीजींच्या सरकारने आम्हाला 10 वर्षामध्ये 12 लाख कोटी रुपये दिले. ही शेवटी केंद्र आणि राज्य मिळून हे डबल इंजिनचं सरकार आमचं काम करतंय आणि म्हणूनच वेगवान पद्धतीने या राज्याचा विकास आम्ही करतोय. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक इथे येते. इन्फ्रास्ट्रक्चर, स्किल डेव्हलपमेंट, कनेक्टिव्हिटी, स्किल मॅन पॉवर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या आम्ही या ठिकाणी पुरवतोय आणि म्हणूनच हे राज्य पुढे जात आहे. आणि म्हणून लोकप्रतिनिधींना काय पाहिजे? लोकप्रतिनिधींना विकास पाहिजे. लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी ते येत आहे. आणि म्हणूनच काही लोक मग गेला की त्याच्याबद्दल काय काय चर्चा होते ती आपल्याला माहित आहे. असेपर्यंत चांगला आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट, असं जे काही सुरू आहे. आणि आताही काही लोक काय काय म्हणतायत त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही ज्या पद्धतीने पुढे जातोय, एक विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातोय. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचा एक निर्धार घेऊन आम्ही पुढे जातो. या महाराष्ट्राचा विकास अधिक जोमाने कसा होईल ही भूमिका घेऊन पुढे जातो. आणि म्हणून लोक येत आहेत, म्हणून लोक जॉईन होत आहेत. आणि म्हणूनच मी आज सचिन अहिर यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. मगाशी माझं त्यांच्या तोंडून माझं सचिन तेंडुलकर असताना, खरं म्हणजे ते अष्टपैलू आहेत. बॅटिंग, बॉलिंग सगळं करतात ते. गुगली पण सांभाळतात आणि गुगली पण सांभाळतात. आज गुगली टाकलेली आहे. त्यामुळे आता आज एक चांगला कार्यकर्ता ग्रासरूटचा आज सोबत काम करायला आलाय, त्याचं मी अभिनंदन करतो.